तर क्रिस्टियानो रोनाल्डो पूर्ण ताकदीने उभा आहे आणि आता लवकरात लवकर तो गोल मारणार आहे. आमच्याकडे पूर्ण अपेक्षा आहे पोर्चुगल जिंकणार आहे आणि त्यांनी शूट मारलाय आणि तो बॉल कोर्ट नाक्याला पोहोचलेला आहे. पोर्चुगल मधून डायरेक्ट बॉल कोर्ट नाक्याला गेलेला आहे. प्लेअरच तर काही जे बघा आपण आलोय आता दादाकडे आलोय. आम्ही आता गेम खेळायला आलोय. सो वहिनीने बघा मस्त नूडल्स बनवलेत. दाखवतो तुम्हाला. मस्त नूडल्स बनवलेत वहिनी स्पेशल नूडल्स बनवलेत. आम्ही इथे बसलोय. आता आम्ही गेम खेळणार आहोत फिफा. बघा आपण फिफा खेळतोय आता. बघा दादा एकटा आहे आणि आम्ही दोघं. शयू खेळला नाही वाटतं गोल की पाण्याची बॉटल काय गोल झालं. शयू किती झाले. शयू काय बघ दादानी बघ किती गोल मारले. 12 गोल मारलेत आणि शयूचे 2च गोल झालेत. काय बोलत शयू माझ्या हातात दोघांपैकी एक म्हणून तो इश्यू. शयूचा गोलकीपरच नाही नीट चांगला. दादाचा रोनाल्डो चांगला खेळते. शयूचा मेस्सी चांगला खेळतच नाही. काय रे हे दिलंच नाही वाटत त्याला जेवायला. काय 14 गोल झाले शयू. काय दादा विनर आहे आजच्या गेमचा. बघा काय भरली असतात. सिराज वसेच 14 गोल. मी खोटा आता माझ्या इथं ठेवलंय. चल चालेल. 15 गोल झालेले आहेत अशा प्रकारे. बघा कोणाच्या हातात आणि पण मी ठेवलाय इथे. मी इथे ठेवलाय. आता शयूच खेळतोय. हो ना. शयू दादा स्कोर बघा आणि बघा 17 झालाय स्कोर आणि आता माझ्या हातात जॉयस्टिक दिलाय. सो आता फायनली दादा जिंकलाय 17 गोल आणि शयू 2 गोल. आणि सिराज पण 2 गोल वरतीच आहे. फॅन सिराज भोईरचा फर्स्ट गोल झालेला आहे. माझा 0. शयू खेळतो. मी व्हाईट कलर आहे. शयू रेड. गोल मार शयू. अशा प्रकारे शयूची ऑफसाईड आहे. बघूया आता शयू गोल मध्ये रूपांतर करू शकतो की नाही. आणि हा शयूने बॉल घेतलेला आहे आणि शयू प्रयत्न करत आहे. शयू प्रयत्न करत आहे आणि शयू शूट मार शयू शूट मार आणि अशा प्रकारे आणि चान्स घालवलेला आहे. ॲज युजली शयूने परत चान्स घेतलेला आहे. पुढे चाललेला आहे. ओ आणि काय चान्स आहे. फ्री किकचा एक चान्स भेटलेला आहे श्रेयसला. बघूया आता तो प्रयत्न करतोय. क्रिस्टियानो रोनाल्डो पूर्ण ताकदीने उभा आहे आणि आता लवकरात लवकर तो गोल मारणार आहे. आमच्याकडे पूर्ण अपेक्षा आहे पोर्चुगल जिंकणार आहे आणि त्यांनी शूट मारलाय आणि तो बॉल कोर्ट नाक्याला पोहोचलेला आहे. पोर्चुगल मधून डायरेक्ट बॉल कोर्ट नाक्याला गेलेला आहे. प्लेअरच अरे क्रिस्टियानो रोनाल्डो गोल 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 अर्जेंटिना सिराज भोईर आलेला आहे चान्स आणि घालवलेला आहे चान्स. दुर्दैवाने आता श्रेयसकडे चान्स. श्रेयस आता पुढे चालणार आहे. पुढे श्रेयसने पास दिलेला आहे आणि हा मोठा अत्यंत भारी चान्स आलेला आहे. तो चाललाय प्रयत्न करत पण त्याला दुर्दैवाने इंजर्ड करून पाडलेला आहे खाली. सिराज भोईर यांनी परत श्रेयस भोईरचा एक चान्स परत घालवलेला आहे. श्रेयस भोईरचं असंच दुर्दैव त्याच्या आयुष्यात लागलेलं आहे. त्याला कधीच सक्सेस मिळत नाही. पण पुन्हा एकदा सिराज भोईर पूर्ण प्रयत्नाने पास दिलेला आहे. हा एक गोल असू शकतो पण नाही. श्रेयस डिफेंड करण्यात खूप छान सक्षम. पोर्चुगल पण कधी चुकू शकते. क्रिस्टियानो रोनाल्डो पुन्हा एकदा अयशस्वी श्रेयस भोईर पण परत एकदा प्रयत्नशील श्रेयस भोईर. पुन्हा एकदा चान्स घालवताना पुन्हा एकदा सिराज भोईर अर्जेंटिना मार्फत प्रयत्न करताना अपयशी. पुन्हा एकदा अपयश मिळालेलं आहे श्रेयस भोईर यांना. अपयशाचा क्रेडिट म्हणजे श्रेयस भोईर.
अशा प्रकारे हाफ डे झालेला आहे. हाफ टाईम. सिराज भोईर पूर्ण अपयश. सिराज भोईर यांना बहुतेक श्रेयसला पूर्ण ताकदीने प्रयत्न. अशा प्रकारे कर पास. श्रेयस कर पास. पास करताना पुढे जाताना आणि आज चान्स चुकवताना. पुन्हा एकदा चान्स येताना श्रेयसला आलेला चान्स. मार शॉट. का चान्स घालवला श्रेयस. चेहरा बघा अपयश. अरे त्याच्या पायाला लागलाय बॉल. गोलकीपरच्या पायाला. लिओनो मेस्सी आलेला आहे. चान्स घालवताना अपयश सिराज भोईर यांना. पुन्हा एकदा यशाची पायरी चढताना प्रयत्नशील. पुन्हा अपयश आलेला आहे. पदरात त्यांच्या अपयश येताना पुन्हा एकदा श्रेयस भोईर चालताना. चल पुढे हळूहळू चल. चान्स आहे. गोल. एवढा हलवा चान्स घालवलेला आहे श्रेयस भोईर यांनी. लॉलीपॉप घालवलेला आहे हातातून. नो मॅन्स लँड मध्ये होता तो आणि तरी सुद्धा त्याला गोल करता येत नाही. याला कुठेतरी नेऊन टाका. टाका. अरे थांब. सिराज भोईर मी हारलो. गोलनी जिंकलेला आहे. जिंकलो गाईस. तर गाईज आम्ही आलो आहे घरी. आम्ही गेम खेळून आलो घरी. आता मी फ्रेश बी झालो, मस्त आंघोळ केली. तर आता मी ब्लॉग एंड करतो आहे. तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण असंच भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्याचा उद्याचा ब्लॉग स्पेशल असणार आहे, कारण की मी उद्या जाणार आहे मुंबईला. तर मी उद्या पण दाखवणार तुम्हाला काय काय ते. चला आपण भेटूया उद्याच्याच ब्लॉगमध्ये. बाय बाय.